बीड जिल्ह्यातल्या मांजरसुंबा घाटात डिझेलच्या टँकरचा भीषण स्फोट झालेला आहे। टँकरचा स्फोट झाल्यामुळे रस्त्यावर भीषण आग लागली आहे। धुळे सोलापूर महामार्गावर त्यामुळे भीतीचं वातावरण पसरलंय। टँकर उलटल्यामुळे रस्त्यावर आग पसरत गेल्याची देखील माहिती मिळतेय। नेमका हा स्फोट कधी झालेला आहे, या ठिकाणी काही लोक अडकलेली आहेत का, या संदर्भातले अपडेट्स अद्याप समोर आलेले नाही आहेत। मात्र हा स्फोट इतका भीषण आहे की ज्यामुळे संपूर्ण महामार्गाला आग लागल्याचे दृश्यांमध्ये पाहायला मिळते। बीडच्या मांजरसुंबातली ही दृश्य आहेत। या ठिकाणी डिझेल टँकरचा भीषण स्फोट झालेला आहे। टँकर उलटल्यामुळे रस्त्यावर ही आग पसरत गेली आहे। आमचे प्रतिनिधी योगेश काशी यांच्याकडे अपडेट जाणून। योगेश, भयंकर अशी आग लागल्याचं पाहायला मिळते। सध्या तिथली स्थिती काय आहे? आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय का? नक्कीच बीडच्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या मांजरसुंबा येथे हा संपूर्ण प्रकार घडला असून डिझेल टँकरचा स्फोट झाल्यामुळे आणि डिझेल टँकर पलटल्यामुळे संपूर्ण जे डिझेल होतं त्याचं पर्क्युलेशन झाल्यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। आणि आग इतकी भयंकर आहे की परिसरातील जे गायरान जमीन आहे त्याला देखील या आगीचा फटका बसलेला आहे। म्हणजे आगीचे स्फोट आहेत ते मोठ्या प्रमाणात होत असून भीतीचे वातावरण निर्माण झाले असून दोन्ही बाजूची वाहतूक जी आहे ती आता पोलिसांकडून थांबवण्यात आलेली आहे आणि वाहतूक पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले असून आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्या देखील त्या ठिकाणी रवाना करण्यात आलेल्या आहेत। आणि आगीची भयंकर इतकी तहास इतकी भयंकर होती की आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला देखील मोठे शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी करण्यात येत आहेत आणि ते विझवण्यासाठी स्वतः अग्निशामक दल आणि वाहतूक पोलीस या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाले आहेत। संपूर्ण प्रकार बीडच्या मांजरसुंबा धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती घडलेला आहे। नक्कीच योगेश, भयंकर अशी आग पाहायला मिळते, खूप मोठा स्फोट झालेला पाहायला मिळतोय। या ठिकाणी काही घातपाताची शक्यता आहे का, काही जीवितहानी होण्याची शक्यता आहे का, आणि या ठिकाणची आता वाहतूक व्यवस्था कशा पद्धतीने सुरू आहे? गाडीमध्ये ड्रायव्हर काय माहित काय आहे ती त्यामुळे दृश्य पाहतोय बीडच्या मांजरसुंबामध्ये भीषण स्फोट झालेला आहे। डिझेल टँकरचा स्फोट झालेला आहे, त्यामुळे या ठिकाणी परिसरात मोठी आग लागलेली आहे। धन्यवाद योगेश या सविस्तर माहितीसाठी। तर या ठिकाणी आता अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचलेल्या आहेत आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत।